वरती नवीन विशाल आणि नॉन स्ट्रायकर आहे पिंटू अशी ही सलामीची जोडी. तर श्याम नाईक गॅलरी एंड कडून मारा करण्यासाठी तयार. अमोल पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला पॉईंटच्या वरून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय बघूया. चेंडू सीमारेषेला पार जातोय 4 धावासाठी आणि वेलकम बाउंड्री येते ती अमान स्पोर्ट भिवंडी या संघासाठी. चांगली सुरुवात झालेली आहे. कुठेतरी लेझी सेट्रेशन तिथे बघायला मिळालं कारण की तो चेंडू जर जास्त प्रयत्न केला असता, जर एफर्ट लावले असते तर माझ्या मते तरी हा चेंडू अडवू शकला असता. मग आता तसं काही झालेलं नाही आहे. नक्कीच सुमित पाटील याला सुवर्ण संधी जर झेल पकडली आपण तर आर्यन 11 संघाचे चंद्रकांतजी जोशी यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. अमोल पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतो. यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉल अतिरिक्त धावमिती. अतिरिक्त धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय. 5 धावा लागतायत धावफलकावर. नक्कीच पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कट केला होता चेंडूला आणि चेंडू गेला होता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. अमोल इस बार उठा के ज़रूर खेलना चाहते. थोड़ी अच्छी फुलर लेन गेंद थी. थ्रो ज़रूर तेज़ी से हुआ था लेकिन विकेटों पे नहीं आता हुए. इस बीच दोनों ने बल्लेबाजों ने एक रन ज़रूर चुरा लिया है. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. 6 रन. एक अच्छी शुरुआत तो मैं ज़रूर कहूँगा अमान स्पोर्ट भिवंडी की. राजू भाई आज उनका बर्थडे है और देखना है बर्थडे के दिन उनको गिफ्ट देती है क्या इस मैच को जीत कर अमान स्पोर्ट. लेकिन हार्दिक स्पोर्ट भी काफ़ी अच्छी टीम है. अच्छी साइड लगती है. इस बार उल्टा पलटा शॉट और क्या शॉट है. स्विच हिट जैसे गेंद बल्ले पे आई बहुत ही तुरंत ही मैदान के बाहर जाते हुए 6 रन के लिए काफ़ी दर्शनीय स्ट्रोक था और बहुत ही अच्छी पिकअप लिया था. उस शॉट के बाद बल्लेबाज पिंटू के बल्ले से दे आता हुआ एक बहुत ही खूबसूरत सिक्सर स्विच हिट. ऐसे स्ट्रोक बार बार देखो आपको बार बार देखो आपको मज़ा आएगा. इस तरह का स्ट्रोक था. बहुत ही खूबसूरत सिक्सर से आगाज़ किया. यहाँ पे फिर से एक बार पिंटू ने थोड़े से महंगे साबित ज़रूर हो रहे. पहले ओवर में गेंदबाज अमोल जो शान नाइक एंड से गेंदबाजी के लिए तैयार है, गेंदबाजी कर रहे हैं. कहीं ना कहीं यहाँ पे जो रणनीति है पिंपलगढ़ की उनको उसमें थोड़ा सा बदलाव लाना होगा कि अमान स्पोर्ट एक बहुत बड़ी टीम है. जे बोलून आता सरली पाडा संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू कपिल पाडेन यांनी देखील हार्दिका एंटरप्राइजेस संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून सुमित पाटील यांच्यासाठी देखील भरपूर शुभेच्छा दिल्या. जर आज आपण जर झेल पकडली तर आज माळव्याचा धावा फिक्स आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आता क्रिकेट आहे मित्रांनो. एक चांगली सुरुवात तर झाली आहे अमान स्पोर्ट या संघाचे. बहुत सारे अवसर दिए गए सुमित पाटिल के लिए लेकिन देखना है किसी अवसर को उसको एक्सेप्ट करना पड़ेगा. फिर से एक बार उल्टा पुल्टा रिवर्स खेलना ज़रूर चाहते. बहुत देर के बाद अंपायर से अपील करते हुए गेंदबाज अमोल. लेकिन अब की बार एक अच्छी गेंद थी. अच्छा स्विंग देखने के लिए मिला जिसकी वजह से गेंद डॉट होती विकेट कीपर के हाथों में जाती. किसी तरह का रन नहीं है. कमबैक तो हुआ है लेकिन मैं तो कहूँगा थोड़ी देर के बाद कमबैक हुआ है. अमोल फिर से उल्टा पुल्टा शॉट. अब जाएगी गेंद 1 बाउंस के बाहर. सॉरी गेंद सीधी बाउंड्री लेके बाहर है 6 रन के लिए. बहुत ही तेज स्ट्रोक निकला था वहाँ से बल्लेबाज और उनके बल्ले से दूसरा सिक्सर वो भी उसी अंदाज से रिवर्स स्ट्रोक. पहली स्विच हिट थी और ये स्विच हिट था कि ये गेंद सीधी उस दीवार के ऊपर जाते हुए 6 रन के लिए. बहुत अच्छी बल्लेबाजी करे अपने टीम के लिए पिंटू और बहुत ही ज़्यादा महंगे साबित हो रहे अब अमोल. परेशानियां नज़र आ रही है पहली ओवर में. फिर से इस बार हुक करना जोर चाहते. शॉर्ट पिच गेंद थी वहाँ पे दूर से फील्डर आ रहे. फील्डिंग हो रही है. थ्रो आ रहा है. दूसरे का कॉल था लेकिन आखिरी समय पे उसको नकारा गया. ओवर समाप्ति हो चुकी है. एक ओवर के समाप्ति के बाद हम अगर स्कोर पे नज़र डालें 19 रन बनाए हैं. बहुत अच्छी शुरुआत जिसमें सबसे अच्छी बल्लेबाजी कर रहे अमोल जिन्होंने 2 सिक्सर अपनी टीम के लिए जड़े. दोनों भी रिवर्स स्ट्रोक से रहे और कहीं ना कहीं पहले ओवर में ही बैकफुट पर डाल के रखा है पिंपलगढ़ की टीम को हार्दिक 11.
दोस्तों आप देख रहे हैं टेलीविज़न या यूट्यूब के सहारे जो आप देख रहे हैं उनका हार्दिक मैं स्वागत कर रहा हूँ। ये जो स्पर्धा है आर्यन 11 चषक 2021 ये सिटी एमर्जिंग के माध्यम से आयोजित की जा रही है। यहाँ पे किसी भी तरह का प्रेक्षक जो मैच देखने के लिए आने के लिए मनाही की गई है, किसी को भी आना नहीं है। आपको अगर मैच देखना है तो आपको यूट्यूब के माध्यम से ही देखना है, जिसके लिए प्रिंस म्यूजिक ने आपके पास बहुत अच्छी टेलीकास्ट कंपनी है, टेलीकास्ट की दुनिया का बादशाह कहा जाता है और साफ़ सुथरा टेलीकास्ट आप तक पहुँचा रही है यूट्यूब के माध्यम से। तो आपको एक रिक्वेस्ट है, जब हमारे ऑडियंस हमारे प्रेक्षक है, आपको ग्राउंड पे नहीं आना है, घर पे बैठ के ऑफिस पे बैठ के इस मैच को देखना है यूट्यूब के माध्यम से। फिर से एक बार गेंदबाजी के लिए अभी आरके स्टैंड एंड से गेंदबाजी के लिए तैयार है। दूसरी ओवर में योगेश, अब देखना है योगेश को एक काम करना है, जो 20 रन पहली ओवर में अमोल ने देते उसमें अभी उनको दबाव में रखना है। अब की बार थोड़ी सी तेज गेंद थी, अंपायर मिलिंद म्हात्रे का वाइड का इशारा था। तेज करने के चक्कर में शायद विकेटों को मिस कर रहे, लेग स्टंप से काफ़ी थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद, जिसकी वजह से अंपायर ने उसको वाइड करा गया। अतिरिक्त रन से शुरुआत दूसरी ओवर में भी कुछ हालत उतनी अच्छी नहीं है, खराब शुरुआत हो चुकी है। फिर से एक बार फ्लिक कर दिया, गेंद जा रही है सीधा गैलरी में 6 रन के लिए। जबरदस्त बल्लेबाजी करे, बहुत ही अच्छी बल्ले, बहुत ही इंप्रेसिव बल्लेबाजी करे। उनका बैटिंग जो फ्लो है वो जिस देखने लायक है, काफ़ी तेज बल्ला घुमा रहे। इस गेंद को भी जैसे ही पैरों पे डालने के लिए जा रहे थे, बहुत तेज तरह के फ्लिक शॉट खेला था और गेंद सीधी उस सामने वाली बिल्डिंग के गैलरी में मेरे ख्याल से गई है गेंद। ज़बरदस्त बल्लेबाजी, अमान स्पोर्ट काफ़ी अच्छा परफॉर्मेंस करती है सिटी एमर्जी में। पिछले बाली ट्रॉफी में भी काफ़ी अच्छा प्रदर्शन किया था। लगभग उन्होंने होस्ट टीम पॉइनियर स्पोर्ट को बाहर निकाला था उस ट्रॉफी में, तो उनके आत्मविश्वास काफ़ी बड़े हैं। देखना है इस आर्यन चषक में किस तरह का परफॉर्मेंस होता है। अभी तक तो काफ़ी अच्छा क्रिकेट चल रहा है, लेकिन कहीं ना कहीं इस इनिंग को आखिरी ओवर तक लेके जाना ज़रूर पड़ेगा। फिर से एक बार अपील हो रही है और इसी के साथ आउट। अब ये देखना है कि ये एलबीडब्ल्यू है या यस एलबीडब्ल्यू। हमें ऐसा लगा कि यहाँ से गेंद कहीं विकेटों पे ना गिरी, लेकिन अब बहुत ही अच्छा डिसीजन मिलिंद म्हात्रे का, काफ़ी सफल हुए थे और स्टंप के सामने ही आके खेलता। हमें तो लगभग ऐसा लग रहा था कि गेंद विकेटों पे जाके लगी है, और बहुत ही अच्छा डिसीजन मैं कहूँगा। और एक तूफानी पारी का अंत होता हुआ यहाँ पे पिंटू का, जिन्होंने बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी अपनी टीम के लिए, काफ़ी ज़बरदस्त 3 सुपर सिक्स लगाई, जिसमें 2 रिवर्स स्ट्रोक थे, एक फ्लिक स्ट्रोक जो फाइन लेग के ऊपर से लगाया था। कुल मिला के उन्होंने अपनी टीम के लिए 19 रन बनाए, जिसमें 3 सिक्सर थे और एक सिंगल था। बहुत अच्छी बल्लेबाजी। ये विकेट की आवश्यकता थी, वो विकेट ज़रूर योगेश ने प्राप्त करके दिया है। अब योगेश को और यहाँ से कुछ करना है तो निरंतर गुच्छों में विकेट लेने पड़ेंगे, तब जाके अमन स्पोर्ट की टीम के ऊपर दबाव आएगा। वरना अमन स्पोर्ट के पास बहुत अच्छी बल्लेबाजी है, बहुत डीप तक बल्लेबाजी है। आने वाले हर बल्लेबाज के पास बड़े स्ट्रोक खेलने की एबिलिटी है। और आपको इन बल्लेबाजों को रोकना है तो आपको एक अच्छे मेरिट पे, अच्छे लेंथ पे और अच्छे टप्पे पे गेंदबाजी करनी पड़ेंगी। कुछ गति परिवर्तन, कुछ चेंजेस करने पड़ेंगे, तब जाकर बच सकते हो। अभी फिर से बार अपील हो रही है, लेकिन इस अपील को फिर टाला गया है। अंपायर मिलिंद म्हात्रे लेग बाइट का इशारा करते हुए 1 रन जरूर मिलता हुआ है। अब वो एक सिक्सर छोड़ो तो इस ओवर में अच्छा कमबैक हुआ है योगेश ने, जो छोटे कद के है, काफ़ी अच्छी गेंदबाजी अभी तक की है। अगर उस सिक्सर को छोड़े, युवा गेंदबाज है और युवाओं के लिए तो यह स्पर्धा एक तरह से पर्वनी है, एक मौका है कि यहाँ से आप कुछ करो तो आपको आगे प्लेटफॉर्म मिल जाएगा। फिर से एक बार अंधाधुन बल्ला, थोड़ा सा गति में परिवर्तन किया था इस गेंद में, और शॉट जो अफोर्ड कर रहे थे मिड विकेट के ऊपर खेलने का, वो बना नहीं पा रहे, डॉट होती हुई गेंद। इस ओवर में अच्छी गेंदबाजी हो रही। योगेश अगर एक सिक्सर और वाइड को निकाले तो उसके बाद विकेट, फिर एलबीडब्ल्यू की अपील हुई थी, फिर 0। योगेश फिर से एक बार बहुत अच्छी गेंद, वही स्ट्रोक खेलने का प्रयास करते हैं। अब फुलर लेन की गेंद थी, पहली थोड़ी सी शॉर्ट पिच रखी थी, अब थोड़ा गेंद को आगे रखा था
और वो भी गेंद मिस होती हुई। अब दूसरे ओवर में कमबैक कर चुकी है, मैं तो बिल्कुल कहूँगा, क्योंकि यहाँ से अगर और 2 विकेट गिरती है तो अमन स्पोर्ट थोड़ी दबाव में आ सकती है। ये हो गई फिर से एक बार दिशा भटकते हुए अब इस गेंद में थोड़ा सा तेज गति का प्रयास करने गए थे गेंदबाज योगेश, जिसके चलते उन्होंने ये गेंद वाइड फेंकी, विकेटों को छोड़ के गई थी, अतिरिक्त रन मिलता हुआ इस ओवर में दूसरा वाइड ये डाल रहे हैं। टोटल की नज़र ऊपर डाले तो रन बने कुछ 28 रन बने। अब की बार स्टंप पे आ रही थी, प्रयास काफी अच्छा था लेकिन लपक नहीं पाए, 1 रन पूरा, दूसरे की मांग और आसानी से 2 रन पूरे। जिस तरह से गेंद निकली थी ऐसा लगा था विकेट उस फील्डर को कैच वो लपकना चाहिए था, लेकिन काफ़ी तेज आई थी, प्रयास अच्छा था, कैच छूटा। लेकिन ऐसे कैच अगर आप पॉसिबल करते हो तो टीम में जो एनर्जी है वो बढ़ती है। लेकिन एक मैं तो कहूँगा एक अच्छे ओवर की समाप्ति हो चुकी है, क्योंकि पहले ओवर में 20 रन जहाँ पे खर्च किए थे तो इस गेंदबाज ने थोड़े से वहाँ पे लगाम लगा चुकी है। टोटल अगर रन देखें तो 30, इस ओवर में 10 रन आए, मतलब पहले ओवर के मुकाबले 10 रन कम दिए इस गेंदबाज। सॉरी 11 रन, पहले ओवर में 19 आए थे, इस ओवर में 11 आए। अभी देखना है कि आने वाला गेंदबाज क्या करता है। उन्होंने 11 दिए तो इनको अभी 10 या 8 या 7 देना है। अब देखना कि आगे का काम आसान करना या मुश्किल करना ये गेंदबाज के हाथ में है। गेंदबाजी के लिए मोर्चे पे किस गेंदबाज को लगा रहे हैं देखना जरूर रहेगा, जो कि शाम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी के लिए तैयार हो जाएंगे। अंपायर मिलिंद म्हात्रे और सागर तरे एक अच्छी अंपायरिंग कर रहे हैं, जिन्होंने हमें अंपायरिंग के माध्यम से काफ़ी सहकार किया है। मंगेश पाटिल है, कैलाश नाइक है, उसके साथ ही तुषार नाइक, या हम लोग हमारे सारे अंपायर जिन्होंने काफ़ी अच्छी अंपायरिंग की है पहले ओवर में। हमारे सारे स्वयंसेवक भी काफ़ी अच्छा वर्क कर रहे हैं अब तक इस टूर्नामेंट में। पहले दिन में अभी भी 2 दिन बाकी है, जहाँ पे बहुत ज़्यादा मैचेस खेलने बाकी है। फाइनल, सेमीफाइनल, क्वार्टर फाइनल जैसे बड़े बड़े मैचेस होने बाकी है। जैसे जैसे टूर्नामेंट आगे बढ़ेगी तो वैसे ही रितेश जोशी भी है, जिन्होंने अंपायरिंग काफ़ी अच्छी की। और अभी आगमन हुआ है वंडर ऑफ भिवंडी के नाम से जाने जाने वाले मशहूर बल्लेबाज सिक्सर किंग जगदीश नाइक का आगमन हुआ है। उनको गुजारिश है कि आपको मंच पे आके बैठना है। आपका हार्दिक स्वागत है। मनोज आए, मेरे ख्याल से कैप्टन आए गेंदबाजी के लिए। पहले गेंद पर भी अच्छी गेंद की थी, फिर से एक बार पैरों पे आती हुई गेंद, यॉर्कर लाइन की गेंद थी, वहाँ उसको खोद के निकाला, लॉन्ग ऑन के अब गेंद जा रही है, वहाँ पे अच्छी फील्डिंग हो रही है। मनोज अपनी टीम के लिए अब कैप्टन है, अब कैप्टन को अपनी कैप्टन इनिंग जरूर पेश करनी पड़ेगी, क्योंकि कैप्टन को मालूम है मेरी टीम संकट में, और संकट में मेरी टीम है तो मुझे मेरे संकट में टीम फंसी हुई उसको बाहर निकालना है, और वो मनोज को करना पड़ेगा, वरना महंगा पड़ सकता है। अब की बार गेंद को उठाया, गेंद आसमान में बहुत देर तक है, फील्डर लॉन्ग ऑन से आ रहे और बहुत अच्छा जजमेंट, और इस तरह से दूसरा विकेट खोते हुए यहाँ पे अमान स्पोर्ट और आउट हो रहे हैं बल्लेबाज अक्षय। अब मनोज अच्छी गेंदबाजी कर रहे, विशाल आउट होके जा रहे हैं। अब देखिए पहले ओवर में 19 रन, दूसरे ओवर में 11 रन, वो तीसरे ओवर में अभी तक तो अगर सोचे जाए तो 1 ही रन दिया, 1 विकेट लिया है। यह है कैप्टन। कैप्टन को मालूम है मुझे यहाँ से अगर एक अच्छी गेंदबाजी करनी है, मुझे एक अच्छा अपनी टीम को अच्छे पोजीशन पे लेके जाना है, तो मुझे कुछ ना कुछ तो अपने एंड से 100% देना पड़ेगा, और वो दे रही है। नए बल्लेबाज सोमनाथ आ रहे। सोमनाथ अमन स्पोर्ट की बात करें तो बहुत रीढ़ की हड्डी है सोमनाथ, उस टीम के बहुत महत्वपूर्ण बल्लेबाज माने जाते हैं सोमनाथ। देखना है सोमनाथ को कब तक शांत रखते हैं, क्योंकि इतने शांत रहने वाले बल्लेबाज नहीं है, काफ़ी घातक बल्लेबाज है, काफ़ी बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं, एक्सपीरियंस बहुत ज़्यादा है उनके पास खेलने का। तो सोमनाथ की बल्लेबाजी पे बहुत कुछ डिपेंड रहेगा। अमन स्पोर्ट की अच्छी शुरुआत हुई थी, लेकिन कहीं ना कहीं दूसरे और तीसरे ओवर में दबाया जा रहा है पिंपरगढ़ की टीम की ओर से। एक बार बहुत ही अच्छा स्क्वायर कट, लेकिन समीर की बहुत ही तारीफ के सुमित की तारीफ लाइक फील्डिंग है। उनके लिए बहुत सारे इनाम रखे गए हैं। 500 रुपये का इनाम रखा है हर कैच के लिए चंदू जोशी ने, और सुमित को 100% देना पड़ेगा, अपने टीम के लिए तो देना पड़ेगा, ना कि इनाम के लिए, अपने टीम के लिए उनको 100% देना है। अब कहीं ना कहीं थोड़ा सा कमबैक हो चुका है, मैं तो कहूँगा समीर या पिंपल करके टीम के थे। उल्टा पुल्टा मैंने पहले ही कहा था, ये सोमनाथ है, इस तरह के क्रिकेट के लिए काफ़ी जाने जाते हैं, और पहले बॉम्ब से गेंद जाती हुई सी मारे के बाहर
4 रन के लिए, 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। 36 बहुत देर के बाद एक बड़ा स्ट्रोक आया है। पहले ओवर में बहुत सारे बड़े स्ट्रोक आए थे, दूसरे ओवर में एक जरूर लगा था, उसके बाद नहीं लगा था। अब इस ओवर में अगर सोचा जाए तो पहली 5 गेंदें हो चुकी है और उसमें अब जाके एक बाउंड्रीज आ चुकी है। तो अच्छी गेंदबाजी, लेकिन अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं सोमनाथ। रिवर्स स्ट्रोक इस मैच के हम अगर विश्लेषण करें तो इस मैच में अब तक रिवर्स स्ट्रोक से ज़्यादा रन बने हैं। फिर से एक बार बहुत ही ज़बरदस्त गेंद, बहुत ही ज़बरदस्त गेंद, स्विंगिंग यॉर्कर जिसे कहा जाता है, कुछ उस तरह की गेंद आई थी कैप्टन की, और कैप्टन ने अपना काम तमाम कर दिया है। अपने ओवर में मात्र रन दिए सिर्फ 7 और 6 रन दिए और 1 विकेट हासिल किया है। व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग, अच्छी बॉलिंग की है। खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फक्त 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपण पाहतोय आर्यन चषक 2021 स्पर्धेचे आयोजक आर्यन 11 भादवड यांच्या माध्यमातून एक चांगला मेगा इव्हेंट पाहायला मिळतोय आज पहिला दिवस या स्पर्धेचं. आणि आपण सामना पाहतोय मित्रांनो, एका बाजूला हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमान स्पोर्ट. तर 3 षटकाची समाप्ती, 36 धावांचा खेळ समाप्त आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. आणि 3 षटकामध्ये आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, कारण की येणाऱ्या अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. खास करून मनोज याची चांगली गोलंदाजी राहिली होती. दर्शन, बहुत अच्छी गेंदबाजी हुई है मनोज की, जिन्होंने अपने ओवर में मात्र 6 रन दिए, 1 विकेट हासिल किया। मैं तो कहूँगा पूरी तरह से कमबैक करके दिया है, क्योंकि जिस तरह से पहले ओवर में रन बने थे, मुझे ऐसा लगा था कि कहीं ना कहीं तीसरे ओवर में ही ये टीम अमन स्पोर्ट 50 या उसके ऊपर रन जाएगी, लेकिन नहीं, योगेश और मनोज ने अच्छा कमबैक करके दिया है। अब देखना है भरोसा किस गेंदबाज में होता है, लेकिन मैं भरोसा जताता हूँ आने वाले अगले कमेंटेटर संदेश पाटिल। थैंक यू सो मच दर्शन. तो कल दोस्तों 8:30 बजे रिपोर्ट करना है अनिल प्रतिष्ठान खार्डी और पॉइंटर स्पोर्ट टीम को. दूसरा मुकाबला कल के दिन चैतन्य एंटरप्राइजेस और रहमानिया 11. कल दोस्तों देखना मत भूलिए, सबसे बड़ा मुकाबला जोहन स्पोर्ट और पूर्वांचल स्पोर्ट, आदर्श स्पोर्ट और डीएस स्पोर्ट के बीच में ये मुकाबला होने जा रहे कल के दिन के. काफ़ी बड़े मैचेस से कल के दिन में, तो ये आज का दिन का आखिरी मुकाबला. मेरे साथ जुड़ते हुए साहिल शिल्के. तो आइए सुनते हैं 2 ओवर के लिए साहिल को. नक्कीच योगेश आलाय पुन्हा एकदा. पहिलाच चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र फलंदाजाच्या पट्ट्यात येत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी योगेश यानं दुसऱ्या षटकामध्ये वापसी करून दिली होती आपल्या संघाला. बिग हिटर पिंटूचा विकेट घेतला होता, त्यानंतर मात्र ब्रेक लागलाय त्यांच्या फलंदाजीचा. स्कोरिंगला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस खराब लाईन हातावतोय, डाव्या एसटीच्या खूपच बाहेर, पंच खुणावतायत, वाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते, धावफलक पुढे सरकतंय. 37 धावा. गोलंदाज योगेश लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल खेळून काढतोय, चेंडू जातोय काऊ करण्याच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अल्पेश याच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, नाकारतोय स्ट्रायकर फलंदाज. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. 39 धावा. कुठेतरी चांगली सुरुवात आहे, 4थं षटक मार्गस्थ झालंय. नक्कीच कर्णधार मनोज यानं चांगली गोलंदाजी हाताळली, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवून दिलं. पुन्हा एकदा योगेश झालाय सज्ज. यावेळेला फुलटॉस बॉल फेकून दिले चेंडूला, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार. येणारा हा आणखीन एक षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये स्लॉगरची षटक आहेत आणि स्लॉगरच्या षटकामध्ये एक तुफानी बल्लेबाजी इथे पाहायला मिळत आहे. यश पाटील मॅट फ्रॉम टेमगर मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक माझे मित्र जे आहेत यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे, मात्र संध्याकाळी आपण पाहतोय खूप रंगतदार सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना, जिथे अमन स्पोर्ट्स संघ फलंदाजी करते. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली धावसंख्या आतापर्यंत झाली आहे धावफलकावर. नक्कीच कुठे ना कुठे दबावमध्ये गोलंदाज योगेश आलाय, कारण चांगली गोलंदाजी हाताळत होता, मात्र यावेळेस फुलटॉस बॉल दिला, मेजवानी पेश केली आणि मेजवानीचा परिपूर्ण फायदा उचललाय फलंदाजानं. पुन्हा एकदा योगेश सज्ज झालाय, यावेळेस कमबॅक केलंय वाटतं.
धावचीची शक्यता होती मात्र चेंडू हातात येत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा चोरून पूर्ण केल्या. तर कुठेतरी खराब फिल्डिंग, लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. नक्कीच जिथे 1 धाव असायला हवी होती तिथे 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं मात्र धावफलक पुढे सरकतंय. 47 धावा लागल्या. धावफलकावरती 4थं षटक मार्गस्थ आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी भारतीय संघाने 28 वर्षानंतर स्वप्न पूर्ण केलं होता, वर्ल्ड कप जिंकला होता. आजचा दिवस कोण विसरणार मित्रांनो. आणि आज मित्रांनो आर्यन चषक 2021 या स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. आणि आजच्या दिवशी शेवटचा सामना आपण आजमावत आहे, कारण की उद्या देखील ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करणार दोन्ही संघ. अनिल प्रतिष्ठान खार्डे आणि पॉइंट स्पोर्ट बिग मॅच उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता टॉस होणार आहे. यावेळेस बॅटची कडा लागली. सुमित याला मात्र संधी होती, संधीचा फायदा मात्र काही उचलू शकले नाहीयेत. आणि एक चोरटी सिंगलला धावफलक पुढे सरकलंय. मला तरी वाटतं तो पारितोषिक मला तरी वाटलंय चंद्रकांत जोशी यांचं, कारण की 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आला होता एक झेलसाठी आणि सुमित पाटील यांनी ती चुकी केली आहे. नक्कीच जर विचार केला तर 1 षटक अजूनही मार्गस्थ असेल. योगेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर कुठेतरी विचार करेल, झेल पकडायची होती, विकेट मिळवायचा होता, मात्र तसं काही घडत नाहीये. योगेश यावेळेस खेळून काढले चेंडूला. कार्पेटच्या साह्यानं चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. 1च धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारतोय मात्र 1 धावेने धावफलक पुढे सरकतंय. 49 धावा. एक चांगली धावसंख्या आहे, कारण की इथून पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. फलंदाजाने पाण्याची माग केली आहे. मित्रांनो, असंही सकाळपासून आपण सर्व आमचे क्रिकेट रसिक जे आहेत त्यांना सूचना देत आहोत. कोरोनाचा वाढता प्रभाव अजूनही सुरू आहे भिवंडी तालुक्यामध्ये. सर्व नियम पाळले जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सॅनिटायझर केला जात आहे. सर्व खेळाडूंना मास्क कंपल्सरी घालून आपण इथे ग्राउंडमध्ये उपस्थित दाखवायची आहे. त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून आणि ट्रिपलच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा दाखवली जात आहे. आर्यन चषक 2021 पहिला दिवस आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातील पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. आपण पाहतोय पिंपलगड संघाचे खेळाडू आपसमध्ये चर्चा करतायत. थोड्याच वेळात पंचांनी देखील कोल्ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाईल, यात काही शंका नाही आहे, कारण की बॅक टू बॅक 2 सामने आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकामध्ये सागर तरे आणि मिलिंद म्हात्रे काम करत आहेत. आज खरंच कौतुक करावं लागेल आर्यन 11 संघाचं, ज्या संघाच्या खेळाडूने जी मेहनत घेतली आहे. चेंडू सीमेच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून देत आहेत. खास करून आपण उल्लेख करूया जित शेलार यांचे. तर आमच्या डाव्या बाजूला संदीप पाटील आहेत, तिथे दैवत आहेत, तुषार जोशी देखील आहेत. अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या देखील अशाच प्रकारचा सहकार्य करा. या स्पर्धेला अजून यशस्वी स्पर्धा पार होईल. उद्याच्या दिवसाचा देखील शेड्यूल आहे. अनिल प्रतिष्ठान खार्डी पॉइंट स्पोर्ट पहिला मॅच असेल. चैतन्य एंटरप्राइजेस आणि रहमान 11. त्यानंतर आपण पाहणार जोहन स्पोर्ट आणि पूर्वांचल वाडा मॅच, बिग मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर आदर्श स्पोर्ट आणि डीएल स्पोर्ट या संघामध्ये सामने होणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सुरेश एंटरप्राइजेस संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. हर्ष एंटरप्राइजेस संयुक्त स्पोर्ट आहे. त्यानंतर अर्जुन स्पोर्ट बी संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आर्यन ए संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये जो रँकिंग नंबर 2 वर चालत आहे. नक्कीच नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी करण्यासाठी किरण. चला मॅचकडे जाऊया. थोडंसं स्पीडअप करा, कारण की संध्याकाळची वेळ झाली आहे आणि घड्याळामध्ये जर बघितले तर आपण जवळजवळ 6 वाजलेले आहेत. किरण सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, मात्र झेल सोडली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळते. 2 धावेने धावफलक पुढे सरकतंय. 51 धावा. साईल हाफ चान्स होती, मात्र फुलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होतं तिथे आणि चांगली झेल पकडली असते तर कदाचित विकेट देखील मिळालं असतं. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडू चांगल्या लाईन आणि लेंथवर हाताळला होता. पुन्हा एकदा तोच गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा मारा होता, मात्र प्रयत्न फसतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय.
कुठेतरी प्रत्येक डॉट बॉल आता मात्र दबाव क्रिएट करेल, कारण शेवटचं षटक आपण म्हणतो हाणामारीचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस खोदून काढले चेंडूला, चेंडू जातोय सरस सुमित पाटील यांच्या सुरक्षित हातात आणि 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा पटकावले सुमित पाटील यांना. क्या बात आहे. जाता जाता 500 रुपयाचं पारितोषिक पटकवलं आहे सुमित पाटील याने. तर चंद्रकांत जोशी आपण 500 रुपये आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये जमा करायचे आहेत. तर 12 मॅन आहेत त्यांचे इथे साहिल शिलके. तर मित्रांनो अनिल प्रतिष्ठान खार्डी संघाचे कर्णधार अजय तांगडी याने टिकटॉक किंग राजू भाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं सर्वप्रथम हार्दिक स्वागत आहे. उद्याच्या दिवसामध्ये पहिला मॅचमध्ये अजय तांगडी यांना आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खेळाडू गेलाय गोरख मॅन फ्रॉम किरोली. एक बिग प्लेअर टेनिस क्रिकेट बॉलमधील ओम साई आमने लोणार या परिसरामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम रचणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नक्कीच कुठे ना कुठे विचार केला तर या विकेटवर किती आनंद झाला होता Yes, आणि खेळाडूंना. निश्चित मला अजूनही आठवते की आमदार चषकामध्ये याच गोरखने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. मग इथं कट केले चेंडूला क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर. सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळत आहे. वर्ड शॉट पहा, दिमागावर मित्र म्हणेल थोडस जोर दिला होता आणि दिमागाचा वापर केला मैदानाच्या आतमध्ये गोरख याने. काय जबरदस्त फटका होता, कटच्या स्वरूपात खेळला होता. चेंडू गेलाय तो डीप थर्डमॅनच्या दिशेनं सीमापार येणार हा आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज. चौकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी करून दिली आहे. मित्रांनो 6 चेंडूमध्ये 6 षटकार, 32 धावांचं लक्ष होता आणि ते 32 धावा 6 चेंडूमध्ये चेस केले होते पहिल्या षटकामध्ये. हा तो फलंदाज गोरख मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळी सावध असा बॅटवर आले नाही चेंडू, एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटक देखील कंप्लीट झालाय. 5 षटकाची समाप्ती झाली. टोटल धावसंख्या आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 55, म्हणजे जर 55 धावा झाल्या आणि 56 धावांचं लक्ष ठेवलंय. काय म्हणणार साहिल, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं परफॉर्मन्स की चांगलं की फलंदाजी करणाऱ्या संघाचा परफॉर्मन्स राहिला होता? नक्कीच पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर फलंदाजीच्या टीमने संपूर्ण दबाव आणला होता गोलंदाजीवर. मात्र गोलंदाज योगेश यानं एक ब्रेक थ्रू मिळवून दिला, मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. पिंटूच्या स्वरूपात खूप मोठा विकेट मिळवला होता. त्यानंतर मात्र वापसीला सुरुवात केली ती गोलंदाजीच्या संघानं. तर राजू टिकटॉक किंग याने देखील थँक्यू सांगितलं अजय तांगडी यांना. वेलकम निकलेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक चांगले क्रिकेटर आहेत. आज आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी डगआउटमध्ये जाताना आपण पाहतोय. आज मित्रांनो पहिला दिवस या स्पर्धेचा अतिशय सुंदर असा राहिला आहे. आर्यन 11 यांच्या माध्यमातून आर्यन चषक 2021. मित्र म्हणेल की जो युवा जोश, युवा खून आहे असंच म्हणूया आपण, कारण की नवीन खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आर्यन 11 या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक वर्ष ही स्पर्धा होत असते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव असूनही सुद्धा सर्व नियम सुरक्षित पालन केलं जात आहे आणि स्पर्धा आपण पाहतोय पूर्ण केली जात आहे. हे पहा आर्यन 11 संघाचे खेळाडू पहा, थोडंसं ब्रेक मिळालं, त्या ब्रेकमध्ये दैवत खेलपट्टीचं आपण पाहतोय थोडंसं लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पिच रिपोर्टर चंद्रकांत जोशी त्यांच्यासोबत आहेत. पंचाच्या भूमिकेमध्ये सागर तरे आणि जादूगर कैलाश नाईक. अमन स्पोर्ट्स संघ पूर्ण गेम प्लॅनिंग करताना सेकंड इनिंगमध्ये गेम प्लॅन बनाते हुए अमन स्पोर्ट टीम. चला फलंदाजी करणारे संघांनी लक्षात घ्यायचं की फलंदाजी आपल्यालाच करायची आहे आणि 5 षटकामध्ये या 56 धावा देखील कंप्लीट करायच्या आहेत. काय वाटतं साहिल, ज्या प्रकारे धावा बनवलेल्या आहेत अमन स्पोर्ट या संघाने, मी तर म्हणे सेफ टार्गेट नाही आहे या ग्राउंडवर, कारण की चांगल्या चांगल्या धावा देखील चेस होताना आपण बघितल्या या ग्राउंडवर.
नक्कीच, परंतु आता आपण पाहू शकता फलंदाजीची दोन जोडी सलामवीर मैदानामध्ये परतले. येस, अगदी बरोबर. आणि मी तर मग इतकंच म्हणेल की इथून जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका मारणं खूप गरजेचं आहे. तर मॅच स्टार्ट होते. पहिल्या 3 षटकांसाठी आपण पुन्हा एकदा या परिसरामध्ये पहिल्यांदा समालोचक करण्यासाठी साहिल शिल्के आणि रकीब आहेत. त्यांचा आवाज आपण पहिल्या 3 षटकासाठी आपण ऐकणार आहोत. थैंक यू वेरी मच संदेश पाटिल जी. तो इस वक्त कुल रन बने हैं 55-56 रनों की चुनौती रखी है अमान स्पोर्ट ने हार्दिका इंटरप्राइजेस के सामने. देखने क्या आज जन्मदिन के मौके पर इरफान शेख और राजू को उनकी टीम उनका बर्थडे गिफ्ट रिटर्न गिफ्ट देती है या नहीं, या फिर हार्दिक इंटरप्राइजेस इस मुकाबले को ले उड़ेगी. हार्दिका इंटरप्राइजेस, आप इससे पहले सुन रहे थे संदेश पाटिल को और साहिल शिर्के को. दोनों ही सलामी बल्लेबाज इस वक्त बीच मैदान में पहुंच चुके हैं. आज आदेश नजर नहीं आ रहे हैं. अमान स्पोर्ट में बहुत अच्छे गेंदबाज है, काफ़ी वेरिएशन मौजूद है. आदेश जो कि पिछले सीज़न शिवाश ट्रॉफी के बेस्ट बॉलर रहे थे, उस टूर्नामेंट में उन्होंने 9 विकेटें हासिल की थी. बहुत ही लाजवाब और किफ़ायती गेंदबाजी की थी पूरी स्पर्धा में. अक्षय, नक्कीच इथे मॅच सुरू होतीये. पहिला चेंडू स्क्वेअर बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकते. श्री गणेश होतोय धावफलकावर. एक धावफलकावरती लागली आहे. नक्कीच आमचे ऑर्गनायझर आम्हाला सूचना देत आहेत की जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसता तर या चषकामध्ये नक्कीच आपण आमंत्रित करणार होतो शार्दुल ठाकूर या खेळाडूला. आपण या चषकामध्ये पाहणार होतो, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण त्याला बोलवू शकलो नाहीये. परंतु पुढच्या वर्षी नक्की आपण कोणता तरी मोठा खेळाडू बोलवणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेला मात्र चांगली लाईन आणि लेंथ हाताळतोय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. जी हाँ, शार्दुल ठाकुर की यहाँ पर एंट्री होने वाली थी, लेकिन कोरोना के प्रभाव के कारण मना किया गया, क्योंकि शार्दुल ठाकुर इस वक्त गजब की फॉर्म में है. संदेश पाटिल, आकाश चोपड़ा तो कहते हैं ये हाथ मुझे दे दे ठाकुर. इसी बीच अगली गेंद हो तारामंडल में भेजा है, ये तो जाएगी बहुत दूर. 6 रन. आज तक का सबसे लंबा आज के दिन का सिक्सर आता हुआ बल्लेबाज के बल्ले से. पिछले सीजन में देखा था कि रोहित शर्मा को जिन्होंने कोचिंग दी थी शुरुआती समय में, उन्हें बुलाया था दर्शन नाइक ने. इससे पता चलता है दर्शन नाइक क्रिकेट को लेकर बहुत ज़्यादा ही उत्सुक है और उन्होंने हमेशा ही बड़े बड़े खिलाड़ियों को इस मैदान पर बुलाया है और हमारे जो खिलाड़ी इस स्पर्धा में भाग लेते हैं उनके उत्साह को बढ़ाया है. दर्शन नाइक एक बहुत ही बेहतरीन क्रिकेटर है, अच्छे क्रिकेटर है, साथ ही साथ एक बहुत ही अच्छे कमेंटेटर भी हैं. जी हाँ, 4 व्हीलर के डीलर भी हैं. मतलब ऑलराउंडर है पूरी तरह से दर्शन नाइक. हर एक मल्टी डायमेंशनल प्लेयर है. अगली गेंद अक्षय की. इस बार वाइड यॉर्कर, अच्छी गेंद, उसे खोद कर निकाला बल्लेबाज ने. 1 रन मुकम्मल किया और इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन. पूरी तरह से जी जान झोंक दी है दर्शन नाइक ने इस स्पर्धा को कामयाब बनाने के लिए. आज सुबह से ही यहाँ पर मौजूद है सभी मान्यवर का स्वागत करने के लिए, और जो भी इस स्पर्धा में भाग लिए उनका शुक्रिया अदा करने से पीछे नहीं हट रहे हैं. सभी तरह से खिलाड़ियों का उत्साह बढ़ा रहे हैं. चंदू जोशी, दीपेश नाइक, विजय पाटिल, इन सभी ने जी जान लगाई है और साथ ही साथ संदीप पाटिल.
इन सभी को हम नहीं भूल सकते जिन्होंने कंधे से कंधा मिलाया दर्शन नाइक के साथ। अच्छी बेच, अच्छी गेंद, कट करना चाहते थे बीटवे और इस स्पर्धा को 4 चांद लगा दिए उनके साथी खिलाड़ियों ने। इस वक्त हम स्कोर देखें तो 8 रनों पर है। 56 रनों की चुनौती रखी है इस वक्त अमान स्पोर्ट ने। हम देखें रन रेट तो 11.20 का है। अब तक 8 रन बन चुके हैं, यहाँ से 3 रन और चाहिए होंगे हार्दिका इंटरप्राइजेस को। ये देखिए बॉल बॉय ने हमें बॉल रिटर्न किया है। ये देखिए पूरी तरह से सेटल करके रखा है दर्शन नाइक ने। बॉल बॉय की भी सुविधा उपलब्ध है, पानी की, हर एक चीज़ की, किसी भी चीज़ की कमी नहीं छोड़ी है। ग्राउंड को बहुत ही अच्छा मेंटेन किया है। 4 चांद लगा दिया इस स्पर्धा में। इसी बीच अक्षय की अगली गेंद बहुत तेज तर्रार गेंद थी, विकेट कीपर से चूक हुई, कलेक्ट नहीं कर पाए। लेग बाय की शक्ल में आते हुए 1 रन और इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं अब तक अक्षय, अच्छी गेंदबाजी करते हुए। एक फुल टॉस गेंद दी थी जिस पर बड़ा हिट आया, उसके बाद अच्छा कमबैक हम देख रहे हैं अक्षय का। आज पिंटू पाटिल कुछ खास नहीं कर सके अपनी टीम के लिए। अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं हमेशा पिंटू पाटिल। देखना है संदेश पाटिल क्या इरफान शेख गेंदबाजी को आएंगे, बड्डे बॉय राजू। इस बार अच्छी गेंद, उसे फिर से खोद कर निकाला। गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग की तरफ, दूर से खिलाड़ी आते हुए एक से ही सहमत होना होगा और इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन और 1 ओवर की समाप्ति। कुल रन बने हैं 10। शुरुआत में कह सकता हूँ संदेश पाटिल एक मिली जुली हुई है क्योंकि 10 रन बने, कोई भी नुकसान नहीं हुआ है। अगर आपके हाथों में विकेट रहते हैं तो आप कभी भी फायर कर सकते हैं। नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर गेल्या इनिंगचा जर विचार केला तर 19 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, मात्र या इनिंगमध्ये 10 धावा आल्यात, मात्र विकेट गमावलेलं नाहीये. कुठेतरी प्लस पॉइंट आहे हार्दिका इंटरप्राइजेस संघासमोर. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज कोणता गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल, कारण 10 धावा आल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल नक्कीच 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 46 धावांची गरज असेल. जी हाँ, यहाँ से जीत के लिए हार्दिका इंटरप्राइजेस को 24 गेंदों में 46 रनों की ज़रूरत है। अब हम देखें तो 12 रनों के करीब पहुंचता हुआ आस्किंग रन रेट। अब यहाँ से हर ओवर में एक बड़े हिट की तरफ जाना होगा हार्दिका इंटरप्राइजेस के बल्लेबाजों को। नए गेंदबाज हैं इस वक्त नवनाथ आशा पाटिल एंड से गेंदबाजी करेंगे, उनका सामना करेंगे किरण। देखना क्या किरण अपनी टीम की उम्मीद के किरण को जगा कर रखते हैं, क्योंकि अब सूरज की किरणें धीरे धीरे डूबती हुई। नवनाथ किरण के लिए मुड़ते हुए, इस बार गति में परिवर्तन किया था, क्या इरफान शेख उस गेंद को लपक पाएंगे? जी नहीं, थोड़ा सा पीछे रह गए और 1 रन मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाजों ने। जी हाँ, ये भी देखना बहुत दिलचस्प होगा कि आज रिटर्न गिफ्ट उन्हें मिलेगा उनके जन्मदिन के मौके पर। उनकी टीम उन्हें जीत का तोहफा देगी या नहीं? अगर देगी तो फिर आज तो अमान स्पोर्ट की चांदनी ही चांदनी। और बहुत ही कम ऐसा देखा गया संदेश पाटिल भिवंडी सिटी क्रिकेट के इतिहास में कि जिस खिलाड़ी का बर्थडे हो ना उसकी टीम मैच जीते। नवनाथ मुड़ते हुए सुहास के लिए, इस बार अच्छी लोअर फुल टॉस गेंद थी, उसे मोड़ दिया फाइन लेग की तरफ। ओ ये देखिए, फुटबॉल खेलना चाहते थे, गेंद गई मैदान के बाहर। 4 रन। बजा रहे डीजे, क्या हो गया इसको? राम नाइक मंच पर आए। राम नाइक इस वक्त हमसे जुड़ते हुए राम नाइक जी, हम आपसे विनती करते हैं कि आपको वीआईपी मंच पर आना है, प्लीज वेलकम सर। नक्कीच काही फटका पाहिला आपण, सुहास याच्या बॅटमधून फ्लिकचा फटका आला होता आणि चौकार देऊन गेलाय. कुठेतरी धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न सुहास याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच
गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते मात्र विश्वास अजिबात नाही येते अपील मध्ये आणि पंच सुद्धा नाकारता येतं. कुठेतरी पंचांची भूमिका सुद्धा अवघड काम असतं कारण पिचिंग सुद्धा आपल्याला पाहायला लागतीये पंचांच्या भूमिकेत असताना. आणि चांगले दोन पंच, अनुभवी पंच कैलाश नाईक आणि सागरजी तरे यांच्या माध्यमातून आपण पंचगिरी पाहतोय. इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद शरीर से टकराई, अंपायर के फैसले का इंतजार और लेग बाय की शक्ल में आते हुए एक और रन. इस एक रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. बहुत अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं इस ओवर में अब तक. नवनाथ द्वारा अब तक एक बाउंड्री लगी, वो भी मिस फील्ड के कारण. उसके अलावा हम देखें तो अब तक कसी हुई गेंदबाजी, मौका नहीं दिया बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने का. नवनाथ अगली गेंद लेकर मुड़ते हुए सामना करेंगे सुहास. लेफ्ट हैंड बैट्समैन है, यही कारण है कि फील्ड में परिवर्तन. स्क्वायर लेग को पीछे भेजा जा रहा है. एक कवर लिया है नवनाथ ने. इस बार अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर और उसको सम्मान दिया था बल्लेबाज सुहास ने. जी किरण थे बल्लेबाजी के लिए. बहुत ही अच्छी गेंद थी, कोई भी जवाब नहीं था उस गेंद का किरण के पास. और यही एक बड़े बल्लेबाज की निशानी होती है कि अच्छी गेंदों को सम्मान देना बहुत जरूरी होता है. नवनाथ अगली गेंद लेकर, एक बार फिर अच्छी गेंद थी लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक आया किरण के बल्ले से. कलाइयों का बहुत ही खूबसूरत इस्तेमाल. 6 रन. हॅलो हॅलो हॅलो, मी बाबराव बोलतोय. मी बाबराव बोलतोय. थैंक यू डीजे. इसी के साथ 2 ओवर की समाप्ति और कुल रन बने हैं इस वक्त 22. आइए आगे के 3 ओवर में क्या कुछ होगा ये आपको बताएंगे मेरे साथी कमेंटेटर साहिल और संदेश पाटिल. बहुत बहुत धन्यवाद. तर 2 षटकाची समाप्ती धावसंख्या झाली आहे. धावफलकावर 22 धावा, 11 धावांची सरासरी प्रति षटकामागे गाठताना आपण पाहतोय. आतापर्यंत कोणत्या प्रकारचा विकेट प्राप्त केला नाहीये, ही महत्वाची बाब आहे. ती म्हणजे पिंपळगड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय 56 धावांचा पाठलाग करताना इथे पाहायला मिळतंय. सोबतच जॉईन झालेला आहे. साहिल, काय वाटतोय? आपला संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय कारण की 56 धावांचं टार्गेट ठेवलं सर्वप्रथम आणि सध्या तरी चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय कारण की 10 विकेट सुरक्षित आहेत. नक्कीच कुठेतरी विकेट हातामध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे धावगती सुद्धा चांगली आहे. प्रत्येक षटकाच्या सरासरीला आपल्याला 10.53च्या सरासरीनं रन गाठायचे होते आणि तसं सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 22 लागल्यात. येस, अगदी बरोबर. इथून आता मात्र मी म्हणेल विकेट घेणं खूप गरजेचं झालं आहे. अमान स्पोर्ट्स संघाला थोडंसं निराश वाटत आहेत कॅप्टन राजूभाई कारण की इथून विकेट येणं खूप गरजेचं झालं आहे. नक्कीच कमबॅक करावं लागेल कारण विचार केला तर पुरंदराच्या 10 वेळी महाराजांनी मिर्झा राजेला तब्बल 23 किल्ले दिले होते आणि स्वराज्यात फक्त 16 किल्ले राहिले होते. त्यानंतर अवघ्या 9 वर्षात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं तेव्हा स्वराज्यात तब्बल 316 किल्ले महाराजांनी ऍड केले होते आणि तसंच काहीतरी कमबॅक मैदानामध्ये झालंय आणि पहिला विकेट सुहासच्या माध्यमातून पडतोय हार्दिका एंटरप्राइजेस संघाला. येस, अगदी बरोबर. आणि एक तो विकेट देखील मिळाला इथे आणि अमान स्पोर्ट आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आलाय. कमॉन डीजे, एक संगीत होऊन जाऊ द्या या विकेटसाठी. डीजे मॅन संध्याकाळचं चहा घेत आहेत, थोडंसं बिझी मॅन. धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की फक्त आणि फक्त 22 धावा आणि आलेल्या इथे विकेट देखील प्राप्त केलंय गोलंदाजाने. चांगली सुरुवात झाली इथे गोलंदाजीमध्ये. पेंडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. जेव्हा जेव्हा पिंपळगड संघाचं नाव घेतलं जाईल, उल्लेख केला जाईल कारण एक लेजंड क्रिकेटर आहे पिंटू. आज सध्या तरी आपण पाहतोय सिटी इमर्जिन या संघाच्या माध्यमातून खेळताना गावातील पाहायला मिळतोय. अल्पेश आलाय, कट केले चेंडूला, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय मात्र क्षेत्ररक्षक चालक करू शकलेला नाही आणि चेंडू निघून जाईल. येस, सीमा पार येणारा हा दणदणीत तसा चौकार. थँक्यू डीजे. जे आमचे क्रिकेट रसिक समर्थक जे बसलेले आहेत त्यांना विनंती करतोय आपण जाळीच्या बाहेर उभं राहायचं आहे.
कारण की कधीही खेळाडू आपल्या अंगावर येऊ शकतो. तर आपण तिथून उठायचं आहे आणि आपल्या स्टँडमध्ये बसायचं आहे आपण. आणि आपल्या खिशामध्ये जर मास्क असेल तर आपण मास्क लावून घ्यायचं आहे. तर आपण घरी गेले तरी काही हरकत नाही आहे, कारण की ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आणि HHHच्या माध्यमातून सुरू आहे. तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाले ते. नक्कीच जर या शॉटवर पाहिला तर क्रिकेटचा सी म्हणजे क्लास पाहायला मिळाला. यावेळेस खेळून काढले चेंडूला कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू जाते काव कॉर्नरच्या दिशेनं. फक्त एक धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकवर असेल तो फलंदाज किरण. चांगली सुरुवात झालेली आहे, मात्र कुठेतरी विकेट मिळवण्यात यश मिळालंय. पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवून द्यावे लागतील संघाला जर वापसी करायची असेल गोलंदाजीचा संघाला. यस, अगदी बरोबर. विकेट घेणं खूप गरजेचं झालं आहे. थोडंसं दबाव अमान स्पोर्ट्स संघावर देखील आहे. जोरदार अपील केली जातीये, मात्र चेंडू उसळी खाऊन यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज पिंटू. जर पाहिलं तर मॅन इन फॉर्म आहे पिंटू, कारण त्याने तब्बल 19 धावांची खेळी केली होती. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस खेळून काढले चेंडूला, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाकारतोय. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन मेंटेन करताना आपला पाहायला मिळत आहे हर्तिका स्पोर्ट पिंपलगड संघ. मित्रांनो, आज एक खूप मोठा सामना पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवशी शेवटचा देखील सामना आहे. अमन स्पोर्ट आणि हार्दिका पिंपलकर हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. नक्कीच 28 धावा झाल्या. धावफलकावरती गोलंदाज पिंटू सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा कट केले चेंडूला, चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार येणारा हा अल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक क्लासिक चौकार. थैंक यू. 12 चेंडू और 24 धावों की गरज है. 12 गेंदों में 24 रन चाहिए जीतने के लिए. अभी भी ये मैच अभी भी बंद लिखा हुआ जैसा बंद है ये मैच. मैं इतना ही कहूँगा साहिल, ज्या प्रकारे हा सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. पाणी जर घेऊन जायचं असेल मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तर मित्रांनो, या स्पर्धेला कामयाब करण्यासाठी आर्यन 11 भातवड संघाने खूप चांगली मेहनत केली आहे. या स्पर्धेचे सर्व आपण पाहताय टीम ओनर शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून हा मेगा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. खास करून दर्शन नाईक यांचा उल्लेख केला जाईल. त्यानंतर चंद्रकांत जोशी, संदीप पाटील, तुषार जोशी, संदीप जुकर, शंभू जो सर्वांचा आवडता आहे, आणि त्यानंतर जित शेलार, दैवत, दीपेश नाईक, हरेश, सुजित भुईर आणि अमित आणि केवल असे अनेक अजून खेळाडू आहेत. आज ते उपस्थित नाही आहेत, मात्र उद्या त्यांचा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन 11 ए संघाला खेळताना पाहणार आहोत आपण या स्पर्धेमध्ये. खास करून दर्पण नाईक यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. मात्र आज खरंच पहिला दिवस या स्पर्धेचा अतिशय सुंदर थाटामाटाने संपन्न होत आहे. नक्कीच जर विचार केला तर अजूनही 12 चेंडू आणि तब्बल 24 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. प्रत्येक षटकामागे 12 धावाची सरासरी गाठावी लागेल. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे 2 धावा जरी काढल्या तर हा संघ जिंकू शकतो. नक्कीच जोपर्यंत अल्पेश खेळपट्टीवर सज्ज आहे तोपर्यंत पिंपळगड संघाचं पारडं मात्र जड राहील. पाहूया काय होतं या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन नवनाथ येतोय. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म अरांड विकेटचा मारा करतोय. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. फक्त एका धावानं स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक असेल अल्पेशकडे. चांगली गोलंदाजी हाताळतोय. एका चेंडूत एकच धाव आली आहे. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि तब्बल 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. मॅच फसलाय. मी म्हणेल की मॅच अजूनही इथे फसलाय. 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण की येणारे चेंडू 11 आहेत आणि 23 धावांची गरज आहे. इथे विकेट अमन स्पोर्ट्स संघाला मॅचमध्ये बांधून ठेवू शकतो. मात्र इथे पिंटू जोपर्यंत खेळपट्टीवर आहे कुठेतरी मॅचकडे आगे कुछ असं म्हणूया आपण हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगड संघाला.
गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. या वेळेला जोरदार अपील केली जाते, मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता मात्र एक एक डॉट बॉल दबाव क्रिएट करेल फलंदाजीच्या खेळाडूवर. साहिल आजच्या दिवसामध्ये खूप मोठा उलटफेर झाला होता. ज्यावेळेस आर्यन 11 बी हदवड संघ एक 12 चेंडूमध्ये 14 धावा चेस करत असताना या स्पर्धेच्या बाहेर झाला होता. कुठेतरी धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये पिंपळगड संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फासतोय मात्र चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव. कुठेतरी असं वाटत होतं की दुपारच्या नंतर आर्यन 11 बी हा संघ जिंकू शकतो, मात्र खरंच मित्रांनो क्रिकेट अनिश्चिततेचा आहे तो स्पष्ट दुपारच्या क्षेत्रानंतर पाहायला मिळाला होता. आणि 12 चेंडूमध्ये 14 धावा झाल्या नव्हत्या आर्यन 11 बी भातवड संघाला. तिथून निराश संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी झाली होती. आणि त्या संघामध्ये स्पर्धेचे आयोजक जे आहे शंकरदादा जुकर ते देखील होते. ते तर भरपूर निराश झाले होते त्या मॅचमध्ये. नक्कीच कोई नाही आज नाही तो फिर कभी, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अभी नाही तो कभी नाही. मात्र क्रिकेट हे खरंच आहे साहिल, मात्र मॅच ही फसली गेली आहे. अजूनही असं दिसत नाही आहे की कोणता संघ जिंकू शकतो हा सामना. 50-50 अवस्थेमध्ये. नक्कीच खूप प्रेक्षक सुद्धा आपल्याला जोडले गेले, तर यूट्यूबच्या माध्यमातून असो, फेसबुकच्या माध्यमातून असो. कृपया आपण सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करायचं आहे. या संपूर्ण नियमावलींचं पालन करून आपण स्पर्धा भरवली आहे. यावेळेस फटका फासलाय, चेंडू हवेत आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पकडतोय एक सोपा झेल, संपवतोय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. साहिल या मॅच मध्ये एकच पिक्चर दिसतोय की अमन स्पोर्ट्स संघ चांगला खेळतोय आणि गोरख याने जी झेल पकडली आहे कदाचित मॅचचं टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतो. थोडंसं मुश्किल झेल होते. आपण बघितला जवळजवळ 30 सर्कलपर्यंत प्रवास करावा लागला होता गोरख यांना. गोरख दिगाडे आपण पाहतोय किरोलीचे एक नामांकित असे क्रिकेटर आहेत. सध्या तरी अमन स्पोर्ट या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील खूप मोठा मेगा इव्हेंट झाला होता. सरपंच चषक साई स्पोर्ट किरोली यांच्या माध्यमातून. मॅचकडे फोकस करूया आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विशाल आलाय, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्राईक एंडला अल्पेश. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. या वेळेला खोदून काढले चेंडूला, चेंडू जातोय या डीप लॉंगॉनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारतोय. एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरकते आणि दबाव मध्ये येतोय फलंदाजी करणारा संघ. साहिल इथे एकच संधी होती पिंपळगड संघाला की हवा खूप वेगाने वाहत होती. त्या हवेचं फायदा या षटकामध्ये घ्यायला पाहिजे होतं. इतकंच मी म्हणेन साहिल, कारण की हवा खूप वाहताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमधून आणि हवा फक्त अमन स्पोर्ट इथे पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये नवनाथ याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेला खराब लाईन हाताळली आहे. व्हाईट बॉल, स्क्वेअर बॉलचा इशारा येतो पंचांकडून. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अतिरिक्त धाव. येस अगदी बरोबर. पंचांच्या भूमिकामध्ये भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेटमध्ये जादूकर या नावाने ओळख जाणारा हा कैलाश नाईक आपण पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच सागर तरे चांगले क्रिकेटर आहेत. महेश इंटरप्राइजेस संघाचे अनेक वर्ष आर्यन स्पोर्ट्स संघात देखील खेळलेले आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ गोलंदाजी करतोय. या वेळेस खोदून काढले चेंडूला, चेंडू जातोय काव कॉर्नर रिजनला. एक धाव पूर्ण दूर वन क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश मिळते आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकते. 38 रन. सहा चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. येस अगदी बरोबर. आता मात्र थोडीशी टाईट सिच्युएशनमध्ये सामना आला आहे, कारण की अमन स्पोर्ट्स संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र त्या फलंदाजांना हात खोलावे लागतील. असं वाटत होतं की
हार्दिका एंटरप्राइजेसचा पिंपळगड संघ विजय होईल शेवटच्या सामन्यामध्ये. मात्र आव्हान स्पोर्ट या संघाने अतिशय चांगला दर्जेदार क्रिकेट खेळला आहे आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये शेवटचा षटक टाकण्यासाठी गोरख येतोय. मॅन फ्रॉम किरोली, अतिशय दर्जेदार क्रिकेटर आहे. सहा चेंडूंचा खेळ राहिला आणि 18 धावांची गरज आहे. खरंच खूप चांगला आवाज आपण ऐकला याच्या अगोदर रकीब आणि साहिल यांचा. पाहूया शेवटचा षटक गोरख याच्या हातामध्ये दिलाय आणि गोरख कोणत्या प्रकारे गोलंदाजीला सुरुवात करत आहे. एक वेगवान गतीचा हा गोलंदाज आहे. शॉर्ट रनअप पाहतो आपण. श्याम नाईक गॅलरी एन कडून सामना करण्यासाठी हल्पेश सज्ज असेल खेळपट्टीवर. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. एक लेग बायचा इशारा करताना पंच कैलाश नाईक. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे इथे विजयासाठी. मित्रांनो, हवा देखील खूप वेगाने वाहते आणि हवेच्या अगेन्स्ट फलंदाजी करायची आहे खेळपट्टीवर. विशाल याच्याकडे क्षमता आहे. मात्र गोरख याची गोलंदाजी कुठेतरी चांगली पाहायला मिळेल का. मात्र इथे मिसटाइम झाले. हवेमध्ये चेंडू आहे. सुंदर अशी झेल पाहायला मिळते आणि विकेट प्राप्त करताना गोरख. थँक्यू डीजे. गुलाम साबिर थोडेसे खुश कारण की संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केले आतापर्यंत. अमान स्पोर्ट्स संघाचे कर्ताधर्ता आहेत गुलाम साबिर. आणि आज टिकटॉक किंग राजूभाई देखील भरपूर खुश आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे, बड्डे बॉय आहेत आणि खरंच अमान स्पोर्ट्स संघाने चांगला क्रिकेट खेळला आतापर्यंत. टीम के कॅप्टन मनोज, संघाचे कर्णधार मनोज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र अजूनही इथे सामना समाप्त झाले नाहीये. 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 3 चान्स मिळेल ते म्हणजे पिंपळगड संघाला. 3 षटकार जर ठोकले तर सामना जिंकू शकतोय कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोरख सामना गॅलरीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करते फलंदाज अल्पेश. पाहूया यावेळेस अतिशय सुरेख चेंडू, तो खोड टप्प्याचा चेंडू, हवा तसा बॅटवर आले नाहीये चेंडू. एकदा कंप्लीट केली तर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता मात्र मुश्किल मिशन जो आहे खूप जड झालाय त्या हार्दिका एंटरप्राइजेसचा पिंपळगड संघासाठी. मनोज थोडंसं निराश कॅप्टन आहेत. संधी मिळाली नाही जास्त. मात्र ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्या खेळाडूंनी थोडंसं निराश देखील केलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर निघून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळाली आहे. राहिल्या चेंडूचा खेळ म्हणजे फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हे पहा, अमन स्पोर्ट पूर्णपणे चार्ज झालेला आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये संदीप जुकर देखील जोडलेले आहेत. दिवसभराची हजेरी संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा लॉंगॉनला चेंडू खेळून काढलाय डीपमध्ये. एकदा कंप्लीट केली जात आहे आणि अशा प्रकारे 1 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि त्यानंतर गुलाम साबिर फॅन टीम, बड्डे किंग राजू हे देखील भरपूर पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडूला ब्लॉक हॉलमध्ये टाकलं होतं गोरख याने आणि अशा प्रकारे हा सामना अमान स्पोर्ट या संघाने जिंकलाय. खूप खूप अभिनंदन टिकटॉक किंग राजू अँड गुलाम साबिर फॅन टीम अमान स्पोर्ट. हार्ड लक मनोज भोईर अँड हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगड. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच शेवटचा पाहणार आहोत आपण कोण असेल ज्याने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी.
आणि ज्याने एक चांगली झेल पकडली ती सुमित पाटील आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. आपल्याला 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल या मुख्य व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच मैन ऑफ द मैच जिन्होंने बढ़िया बल्लेबाजी की, 19 रन की पारी अपने टीम के लिए, गेंदबाजी बढ़िया की, नाम है वन मैन आर्मी. पिंटू इज द मैन ऑफ द मैच. हॅलो, आर्यन इलेव्हनच्या सर्व सदस्यांनी यायचे. आर्यन इलेव्हनच्या सर्व सदस्यांनी यायचे. सबसे पहले पिंटू आपको आगे आना है. तर मॅन ऑफ द मॅच शेवटचा आपण पाहतोय पिंटू याला दिला जात आहे. आणि आर्यन 11 भादवड संघाच्या सर्व खेळाडूने व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. खेळपट्टीचं थोडंसं काम जो आहे तो आपण करूनच घरी जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे आणि सोबत सुमित पाटील आपण देखील यायचं आहे. पिंटू यांना मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे. मी विनंती करतोय दर्शन नाईक या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे पिंटू याला. खूप खूप अभिनंदन पिंटू आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. आणि अमन स्पोर्ट टीम के कैप्टन आपको संडे को 1 बजे रिपोर्ट करना है.